सनसेटचा टायमिंग झालाय. हा दुसरीकडून उगवला डायरेक्ट. फायनली सनराईज झालेला आहे. फायनली आज आम्ही चाललो आहे कळसुबाईला. जस्ट एन्जॉय द व्ह्यूज. थँक्यू. आता बोल. डबल डबल. डिप्रेशन साठी दोरी आणली आता याला. कळसुबाई दाखव त्याला एकदा गाठण मारून दाखव. कोणाला गरज असेल तर आपण शकतात. कारण की आपण वरती जर कोण डिप्रेशन वगैरे आलं किंवा काय झालं फाशी म्हणजे कळसुबाईला आता फाशीचा डोंगर नाव द्यायचं का? नवीन विवेक फाशी डोंगर. विवेक भाई आम्ही तर डबल ट्रॅकिंगला आला. आमच्या मागे लागू नको. नाही 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 मित्र आहे ना रे. नाही नाही आम्ही आलो का म्हणजे आमचा भत्ता काय नाही ना. आपण तो वाईट तू पण वाईट. नाही नाही तू लेट झाला शेट. तू लेट झाला. आमचं खाऊन झालं. वरती पार्ले बिस्किट भेटतंय पण आता काय आमचं बजेट नाही. बजेट टाईट आहे. बजेट टाईट झालं थोडासा. ते खाली बजेट टाईट झाला आमचा. चल वरती. माझ पाणी बिनी घेणार बाबा. बोल बोल बोल. खतम. काय नशीब काय नशीब काय तू आणि अक्षा सारखेच पोरींच्या बाबा. नाही नाही जास्त माझं जास्त गांडू नशीब आहे त्याच्यापेक्षा. का कसं काय पोरगी भेटली समोरून बोलायला तयार आहे. मी काही पण रिसेंड करतो एकमेकांना. तिला बी पाठवून दिला. ती म्हणते आवडी मॅड. सनसेटचा टायमिंग झालाय. टेंट पण सेट झालेला आहे. हे आमचे बघा भुकवलेले कार्यकर्ते. त्यांना भूक लागल्या आहेत. हा मध्ये टेंट सेट करतो. अजून याला काही काम धंदे नाही. हा फक्त बघतो इकडे तिकडे. नवीन आहे. नवीन कस्टमर भाऊला माहिती आहे पुढे काय हाल होणार. त्याच्यामुळे भाऊ शांत आहे डायरेक्ट. थोड्या वेळाने भेटू. पाणी बिणी गरम केल्यावर मस्त. जरा इथे लिहिलेले स्लोगन्स तुम्ही जरा वाचा एकदा. सर रस्ता आडतो तू सूरज. निसर्ग आमचे गुरु तिथेच आमचे जीवन सुरू. लिहिणारा जरा जास्तच क्रिएटिव्ह होता आणि निसर्गप्रेमी पण असेल. कलाकृती पण खूप चांगली. 16,000 आणि 46 मीटरच्या हाईटवरती आपण आहोत आता सी लेवल पासून. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कळसुबाई. इथे कुत्र मस्तपैकी एक आलेले आमच्यासोबत असे आराम करते. बघूया संध्याकाळी त्याला काहीतरी खायला देऊ आपण. आता हे चालली यांची रिस्की ट्रॅकिंग. मोबाईल दे ना. मोबाईल दे. आलो मी पण जाऊन. टेंट लावायची जागा बघतो आता. सगळं झालंय आता. यांना खात सुटली नाही का. एका मोबाईल मध्ये 2 जण ब्लॉक करतोय. म्हणजे दुसरी जागा बघतो आम्ही. नाही अंगात खूप किडे यांच्या. किडे अशी वळवळ करताय. ए नको उलटा व्हायचा मी. लाकडं सापडायचं काम करतोय. बांबूच एकदम मस्त. खाली पाऊस चाल. विवेक बोलतोय का येऊ तिकडं. ते दगड मारू आलं तो माकड त्याला. इकडून आला. हा दुसरीकडून उगवला डायरेक्ट. सरप्राईज. आणि डोंगराची पूर्ण सावली पडलेली इथं. भारी दिसत एकदम. इकडे एकदम मस्त सूर्याचे असे सुनेरी असे प्रकाश किरण इथे दिसतात. व्ह्यू चांगला आहे पण 3 तास चढणं परवडलं.
आज जरा जास्तच हाल झाले आमचे सर्वांचे. काल लेग्स मारलेले होते, ऍप्स पण मारलेले होते. हा होता आणि दुसरा मी होतो. सॉरी टाकू नाही शकत, चेहरा खराब झाला. काल माझे लेग, आज परत आमची लेग लागली. हा, कालचे लेग्स आणि आजचे लेग्स जरा जास्तच झाले. आणि जसं जसं अंधार पडतोय तसं तसं थंडी वाजायला लागले. काय म्हणणं आहे तुझं विवेक? थंडी वाटते. त्यामध्ये आमचा सूरज हाफ चड्डी हाफ शर्ट वरती नाद करते काय. चला आता आमचं इथं टेंट लावून झालेलं आहे. टेंटचं सगळं पसारा टाकून झालेला आहे. आता आपण जेवणाची सोय करू. जेवणाच्यासाठी आता आम्ही आणला एक स्टोव, त्याच्यात गॅस कॅन पण आणलेली आहे. स्टोव आणि गॅस कॅन लावू आता मस्तपैकी आणि त्याच्यावर जेवणाची सोय करू. बाई जेवणाची सोय करू. खूप घरात आहे जेवणाची. पहिलं पाणी गरम करावं लागेल. पाणी थोडं करू, पाणी गरम करावं लागेल. पाणी गरम करू आणि नंतर दणका जेवणात. बाकी काही नाही. बसलं गिरीश सर लागते का नीट व्यवस्थित? प्रोफेसर गिरीश सर एक नंबर. चला चला गॅस तर आलाय बाहेर. चालू पण झाला बाई. माझ्या हाताला गरम लागतं. व्हिडिओ मध्ये येत आहे ना, व्हिडिओ मध्ये दिसत ना झालं. दिसत नाही मग आमचा गॅस चालू झाल्यावर कसे गॅस चालू झाला आमचा. पातीला आण रे होते, गॅस का संपल. गॅस चालू झाला. पोरांची एक्साइटमेंट बघा, पोरांची एक्साइटमेंट बघा. विवेक आता आपला गॅस चालू झाला, काय एक्साइटमेंट आहे तुला? तुम्ही काय म्हणता? ऐक ना गिरा, मी काय म्हणतो थोडं साचवून ठेवशी ना घ्या, त्या लाकडं जायचे आपल्याला. जवळ नको टाकू माझी. थंडी वाजायला अजून. बस 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 बस. चला जेवणाची सोय झाली. टेंट लागलेला आमचा. इथं थोडेफार लोक जे सनसेट बघण्यासाठी थांबलेले. हा एवढी गर्दी नाही. हे इंस्टाग्रामचं सॅटर्डे संडे वाले पब्लिक. हे सॅटर्डे संडे वाले. आता आपलं राहिले जेवणाची सोय. पाणी आणा, पाणी काय येतच टाकून दे ना पाणी गरम, म्हणजे झाकणाची सोय करा ना आपल्या. भाई लय गरज आहे. वैभव सर तुम्हीच आहे जी झाकणाची सोय करू शकता. जायचं खाली तर बघून काय शोध लाव कुठेतरी झाकणाची सोय लावा. हा झाकणाची शोध लावा. व्हिडिओ बघा आता. पाणी गरम करायला सुरुवात करून दिली. सगळीकडे गुलाबी वातावरण झालं. 5:54 झालेत आणि सनसेटला सुद्धा सुरुवात झालेली आहेत. ॲज पर गुगलने सांगितल्यानुसार 5:54 आणि सनसेटचा टायमिंग हा मॅच होतोय असं वाटतंय. अजून 2 मिनिटं आहेत 5:54ला. लेट्स सी. आमचा शेफ गिरीश हा आलाय. व्ह्यू बघा तुम्ही, फक्त व्ह्यू बघा पहिले. या व्ह्यू मध्ये आमच्या शेफ गिरीशने आमची जेवणाची सोय केलेली. लय कष्ट करावं लागले या आग चालू करायला, पण आता आमची आग तर चालू झाली. आता जेवणाची तयारी एक नंबर. भाजी बनवतो आम्ही, शेव भाजी. तेल तर दे ना तोपर्यंत. या आगीसाठी लय कष्ट करावं लागले आम्हाला. ठीक आहे आता झाली सोय. पण क्वालिटी भेटली. तर तुम्हाला जेवण झाल्यावर सांगतो कसं बनतो आमचं जेवण. नाही सगळं दिसतं आम्हाला. काय थोडासा चांगला दगड आहे. चला जेवणाची सोय चालू आहे आमच्या. विवेक अरे वा अरे वा काय म्हणतो तो? अरे ओ भाई क्या तेल डालाय. अरे काय तेल टाकले. तेल डाला है, उसके साथ शेजवान डाला है थोड़ा सा. शेजवान चटणी. तेलामध्ये शेजवान चटणी. अच्छा ठीक आहे. भारी भारी भारी. फ्राय करण्यासाठी. हा फ्लेवर पसरण्यासाठी तेलामध्ये. मसाला आहे तेलामध्ये फ्लेवर पसरण्यासाठी. तोपर्यंत आमचा कांदा कट होतोय. लसूण आम्ही टाकतोय त्याच्यामध्ये. हा थोडासा फ्राय करायला. थोडं लाकडं मी पुढे ढकलतो कारण की आग सगळी बाहेर पसरते आपली. इथे आता शेवभाजी बनवतोय. कांदा वगैरे टाकून झालेला आहे. आता शेवभाजी मसाला टाकतोय. फायनली टाकतोय आम्ही आता मसाला. शेवभाजी मसाला गेला आता याच्यामध्ये मस्तपैकी. आता थोडीशी मिरची याच्यामध्ये.
पार्सल ओपन करा ते पार्सल ओपन करा. आणि उरलेला कागद फेकून न देता आम्ही तोच आगीमध्ये जाळतोय सध्या. एका चटणी इकडं तिकडं मध्ये असं 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 बसलं चुकीत झालं. तो दूध कमी झाला मस्त लागतो पहिले मध्ये लागतो. थोडा मसाला काळा होऊन देतोय जेणेकरून तो पूर्ण स्वाद त्या कांद्यामध्ये मिक्स होऊन जाईल. आणि एक थोडीशी अशी तरी तयार होईल त्याची. मस्त तरी दिसायला सुरुवात झाली त्याची हळूहळू. अरे पोरे कोणतरी डोळ्यात पाणी पाणी झाले. आणि मी जेवण बनवत असताना हे बाकीचे आग फुकण्याचं काम करताय. बिचारे केव्हाच आगीला मेंटेन करण्याचं काम चालू आहे दोघांचं. माझं खाण्याचं काम चालू. आणि हा कांदा थोडा कच्चा राहिला आहे. थांब ना थोडं. बट इट्स हमारे भाषा में चला जाए. आम्हाची पण नाही मराठीमध्ये चालून जाईल. टाकलाय टाकून अजून थोडासा टाकू शकतो तू पाहिजे असेल तर. हा कर बारीक दे टाकून. तेल मीठ. हळद कुठे गेली आपली हळद? हळद पुढे इकडे पकड. हळद 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 टाकायची बाकी राहिलं फक्त थोडीशी. ही फायनली हळद आली आमची. वास सुटला. मस्त असा वास पण सुटला आहे. आणि हळद थोडी आणखी टाकतो. ओके नाव इट्स डन. चेक कर. मस्त अशी लाल मसाल्याची शेव भाजी बनवायचं काम चालू आहे. आणि आता मी याच्यामध्ये फायनली पाणी टाकतोय. मॅगी मध्ये हळद टाकली. अरे आम्ही काही करू शकतो. आता याचं झालंय काम. वैभव तो दगडा बस रे आपल्याकडे भाज्या आहे. हा मग ते जास्तीवरून कमीवरती आणू आपण. त्याला शेव टाकतो थोडीशी थोडी टाकून ठेवू ना. ते असं हे होईल ना त्याचं गाढा पण येईल ना त्याच्याने. गाढा पण. अरे समजून घ्या मास्टर शेफ इथे बसलेला आहे. ओके टाक. क्वेश्चन नाही पूछने का काम करने का. क्वालिटी लावून आल्या नाही रे तुटला झाड रे. तर माझ्या मिरची वरतून त्या मिरची. तू मोबाईल पकड. वरतून ती मिरची लागला. मिरची काढते. हे तर ब्लॉग तुझा ब्लॉग करून घ्या आता. काय तुझा ब्लॉग काय चालू नाही काय. तर आता इथं आम्ही शेव टाकतोय थोडीशी त्याच्यामध्ये. थोडीशी शेव आहे तिचा जरासा चुरा करून टाकणार आहे मी जरा. थोडी भाजी आमची ग्रेव्ही थोडी घट्ट होईल. भाजी थोडी घट्ट. हे आमचं झाकण आहे. ठेवून द्या झाकण त्याच्यावर. झाले पोळ्या भाजी पण रेडी आहे. लोणचं बिनचं सगळं तयार. ताटं पण तयार झालेत. पोरं पण तयार आहेत. पोरं पण तयार आहे खायला. उकळीची वाटा उकळी पण आलेली आलेली आहे. आता सगळे जेवायला बसतात. चला प्लेट द्या. वास एकदम असा गमगमीत येतोय. एकदम सुगंध असा हॉटेलच्या शेव भाजी सारखा. अरे काढ ना माझं. तेल विसरलो नाही. यावेळेस काहीच विसरलो नाही. त्याची जरा चांगलं वाटते. हा विसरलो ते म्हणजे ताट भगुन्यावरती ठेवायचं ताट. त्याच्यावर आम्ही दगड ठेवला त्याच्यावरती आम्ही. त्याच्यावरती आता मी बसलोय सर. शेव भाजी रेडी. मी असं बसलो ना पाठ दुखते. कवितेला विदाती बारिश हो इसकी सेविले कोशिश जन मेरी सुलझा दे चाहूं मैं या ना. आंखों में रसा दे शिंबुड्याचं आधी नाका 3 जरा बता लॉलीपॉप
झालेला आहे पण कोणी झोपणार नाहीये. फायनली झोपायचा टाइम झालाय. झोपायचा टाइम झालेला आहे. आम्ही सगळे झोपतोय आता. हॅलो अरे वाजणार. फायनली सकाळचे वाजले 5:30 आणि थंडी आता सध्या 6 डिग्री सेल्सिअस आहे आणि बाहेरची थंडी खूप खतरनाक असल्यामुळे मध्ये आम्ही बसून कॉफी बनवतोय. ब्लॅक कॉफी आमची तयार झाली आहे. आता तुम्हाला दाखवतो आता सनराईज. भेटूया आपण थोड्या वेळात. इग्नोर द सॉन्ग बाय द वे. सनराईज होतोय तरी अजून 45 मिनिट्स आहेत. बघूया तरी आपण. फायनली आता आम्ही मॅगी बनवतोय आणि इथे आमच्या एका मित्राचा मोबाईल अंथरुणात कुठेतरी गायब झालाय. सगळे झोपे ते अजून. बघूया लवकरच. मला दाखवतो मॅगी बनवताना. मॅगी तयार झाली आहे आणि टाइम होत आलाय बाहेर आणि लोकांना खूप रात्रीपासून बसलेले सगळे. थंड वाजत आले त्यांना. सनराईज होतोय आणि आता आम्ही मॅगी बाहेर जाऊन सगळ्यांसमोर खाणार आहे. फायनली सनराईज झालेला आहे आणि 6:45 ला सनराईज कंप्लीट झाला आणि आता